ज्यू धर्मीयांसाठी इस्रायल या देशाची स्थापना 1948 मध्ये झाली आणि यामागे ज्यू समाजाचा दीर्घ आणि कठीण संघर्ष होता. परंतु या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा भाग आहे, एक ज्यू धर्मीय ब्रिटिश कुटुंब ज्यांनी इस्रायलच्या निर्मितीमध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. एक कुटुंब एखाद्या देशाच्या निर्मितीसारख्या मोठ्या प्रक्रियेत आपलं योगदान कसं देऊ शकते, चला जाणून घेऊया. रॉथशिल्ड कुटुंब यांच्या इस्रायलच्या निर्मितीतील योगदानाबद्दल. नमस्कार, मी प्रियंका पवार आणि तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉलम. युरोपमधील अत्यंत प्रभावशाली आणि संपन्न बँकिंग कुटुंब होतं. या कुटुंबातील अनेक सदस्यांनी ज्यू लोकांच्या वसाहतींसाठी आणि विकासासाठी आर्थिक मदत केली. विशेषतः एडमंड डी रॉथशिल्ड यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात पॅलेस्टाईन भागात जमिनी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्यांनी शेती प्रकल्प उभारले, द्राक्ष बागा, वाईन उद्योग आणि शेती वसाहती निर्माण केल्या. या प्रकल्पांमुळे त्या भागात ज्यू लोक स्थायिक होऊन मोठी मदत झाली. रॉथशिल्ड कुटुंबाच्या आर्थिक मदतीमुळे अनेक ज्यू वसाहती उभ्या राहिल्या आणि या वसाहती पुढे जाऊन इस्रायलच्या सामाजिक आणि आर्थिक पायाभरणीचा भाग बनल्या. आता येतो एक अत्यंत महत्त्वाचा राजकीय टप्पा. रॉथशिल्ड कुटुंबातील सदस्य वॉल्टर रॉथशिल्ड हे ब्रिटनमधील ज्यू समुदायाचे प्रमुख प्रतिनिधी मानले जात होते. ज्यू लोकांसाठी स्वतंत्र राष्ट्र निर्माण व्हावे ही मागणी ब्रिटिश सरकारसमोर मांडण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. याच पार्श्वभूमीवर 1917 मध्ये ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री आर्थर बेलफॉर यांनी वॉल्टर रॉथशिल्ड यांना एक अधिकृत पत्र लिहिले. हेच पत्र पुढे बॅलफर डिक्लरेशन म्हणून ओळखले गेले. या पत्राद्वारे ब्रिटनने पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांसाठी स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यास पाठिंबा दर्शवला. रॉथशिल्ड कुटुंबाने फक्त जमिनी खरेदी नाही केल्या, तर शिक्षण, शेती, उद्योग आणि पायाभूत सुविधा यांसाठी सातत्याने आर्थिक मदत दिली. या मदतीमुळे ज्यू समाज आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. थोडक्यात सांगायचे झाले तर रॉथशिल्ड कुटुंबाने जमीन खरेदी, आर्थिक मदत आणि राजकीय पातळीवर पाठपुरावा या माध्यमातून महत्त्वाचे योगदान दिले आणि याच योगदानामुळे इस्रायलच्या निर्मितीपूर्वीच त्या भागात एक मजबूत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पाया तयार झाला. अशाच इतिहासातील महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर द फ्रीडम कॉलमला सबस्क्राईब करा.